नागपूर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अंमली पदार्थ तस्करांविरोधात मोठी कारवाई करत तब्बल 50 किलो 560 ग्रॅम गांजा जप्त केला आहे। या कारवाईत सुमारे 27,79,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे, तर आणखी एका आरोपीचा पोलीस शोध घेत आहे। नागपूर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची अधिकारी नियमित गस्त घालत असताना भंडारा नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील उमिया कॉम्प्लेक्स जवळ संशयास्पद ट्रक दिसून आला। ट्रक चालकाच्या संशयास्पद हालचाली लक्षात आल्यानंतर पोलिसांनी एनडीपीएस कायद्यातील सर्व तरतुदींचे पालन करत 2 पंचांच्या उपस्थितीत वाहनाची झडती घेतली। या झडती दरम्यान ट्रकच्या कॅबिनमध्ये लपून ठेवलेला 50 किलो 560 ग्रॅम गांजा आढळून आला। पोलिसांनी तात्काळ अंमली पदार्थ 6 चाकी अशोक लेंडलँड ट्रक आणि मोबाईल फोन असा एकूण 27,79,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी मोहम्मद अलाउद्दीन मोहम्मद जमालुद्दीन शराफत अली मलिक वय 40 वर्ष राहणार कपिल नगर याला अटक करण्यात आली आहे। तपासादरम्यान या तस्करीमध्ये ओडिशातील संबलपूर येथील एका संशयिताचा सहभाग समोर आला असून त्याचा शोध सुरू आहे। या प्रकरणी पारडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अंमली पदार्थांचा पुरवठा कुठून होत होता आणि त्यामागे मोठे रॅकेट आहे का याचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे। एनडीपीएस पथक, अंमली विरोधी पथक, क्राईम ब्रांचचे पथक आम्ही शहरामध्ये पेट्रोलिंग करत होतो आणि आम्ही पेट्रोलिंग करत असताना पारडी भागामध्ये आम्ही ज्यावेळेस गेलो त्यावेळेस उमिया बस स्टॉप भंडारा नागपूर रोडवर एक ट्रक संशयित तिथे उभा होता आणि त्या ट्रकचा जो चालक होता त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्या। तो कॅबिनमध्ये वारंवार जाऊन उतरून खाली येत होता, तर त्यामुळे आम्ही त्याच्यावर संशय आल्याने त्याला आमची सर्वांची ओळख देऊन त्याला विचारलं की याच्या तुझं काय, तर त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली, समाधानकारक अशी उत्तरं दिली नाही। त्यामुळे मग त्याला आमचा सर्वांचा परिचय देऊन त्याच्या ट्रकच्या कॅबिनची झडती घेतली असता त्याच्या ट्रकच्या कॅबिनमध्ये आम्हाला 2 बोरी गांजा सदृश्य पदार्थ दिसले। त्याची आम्ही फॉरेन्सिक टीमकडून पडताळणी करून घेतली आणि ते गांजाच असल्याबाबत त्याच्यावर आम्ही कारवाई केली आणि त्याच्यावर गुन्हा पारडी पोलीस स्टेशनला आहे। आरोपीचे नाव आहे मोहम्मद अलाउद्दीन जमालुद्दीन शराफत अली। तो सध्या किरायाने म्हाडा क्वार्टर कपिलनगर येथे राहतो आहे। हल्ली मुक्काम त्याचा उत्तर प्रदेश आहे आणि त्याने जो हा गांजा जो आहे तो ओडिसा संबलपूर येथून आणल्याची प्राथमिक खबर आहे। त्याबाबत तपास सुरू आहे। आम्ही 50 किलो 560 ग्रॅम गांजा तसेच त्याचा ट्रक व त्याचा मोबाईल जप्त केलेला आहे। असा एकूण 27,79,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे। सदरची कारवाई आम्ही माननीय श्री विश्वास नागरी पाटील सर, ॲडिशनल सीपी क्राईम श्री दाभाडे सर, डीसीपी डिटेक्शन श्री अग्रवाल सर, एसीपी श्री पारवे सर यांच्या मार्गदर्शनात अंमली पथक विरोधी पथक नागपूर क्राईम ब्रांच ही कारवाई केलेली आहे। नागपूर गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे अंमली पदार्थ तस्करांना मोठा धक्का बसला आहे। जप्त करण्यात आलेला गांजा नेमका कुठून आणला जात होता आणि तो कुठे पोहोचला जाणार होता याचा आता पोलीस सखोल तपास करीत आहेत।